नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दशांश अपूर्णांकाचा गुणाकार व भागाकार. यामध्ये एक नियम महत्त्वाचा आहे. सुरुवातीला तो नियम बघूयात. काय आहे नियम? एखाद्या संख्येला 10, 100, 1000 ने गुणले असता त्या संख्येचे दशांश चिन्ह अनुक्रमे 1, 2, 3 घरे उजवीकडे सरकते. मित्रांनो, महत्त्वाचा शब्द आहे उजवीकडे. म्हणजे एखादी संख्या आपल्याला दिलेली आहे, त्या संख्येला जर आपण 10 ने, 100 ने, 1000 ने म्हणजे थोडक्यात 10-10च्या पटीमधील संख्येने जर गुणलं तर त्या संख्येचं दशांश चिन्ह मित्रांनो एक घर उजवीकडे सरकतं. हा नियम आहे. बघा, उदाहरण नंबर 1 आहे 47 दशांश चिन्ह 52 गुणिले 10. मित्रांनो, 47 दशांश चिन्ह 52 गुणिले 10. आता आपण गुणतोय कितीने? आपण 10 ने गुणणार आहोत. तर मित्रांनो, 10 मध्ये किती शून्य आहे तर एवढंच लक्षात ठेवायचं, शून्य बघायचा. 10 मध्ये एक शून्य आहे, म्हणजे आता हे जे दशांश चिन्ह आहे एक घर उजवीकडे सरकणार, म्हणजे इथून एक घर इथे येणार. बघा, म्हणजे 7 आणि 5च्या मध्ये असणार हे दशांश चिन्ह कुठे येणार? 5 आणि 2च्या मध्ये. काय लक्षात ठेवायचं? 10 वर एक शून्य आहे, म्हणजे दशांश चिन्ह एक घर उजवीकडे सरकणार. कधी? तर मित्रांनो हे गुणाकारामध्ये. मग आपलं उत्तर काय येणार? बघा, 47 येणार, पुढे 5, त्यानंतर दशांश चिन्ह आणि 2. आपलं उत्तर आलं 475 दशांश चिन्ह 2. मित्रांनो, 475. बघा, हे दशांश चिन्ह एक घर उजवीकडे गेलं. त्यानंतर उदाहरण नंबर 2 आहे 123 दशांश चिन्ह 456 गुणिले 100. आता मित्रांनो, 100 मध्ये किती शून्य आहे? तर 100 मध्ये 2 शून्य आहे. 100 मध्ये 2 शून्य आहे, म्हणजे आपलं हे दशांश चिन्ह काय करायचं? 2 घर उजवीकडे सरकायचं. बघा, एक घर आणि 2 घर, म्हणजे या ठिकाणी 5 आणि 6च्या मध्ये दशांश चिन्ह येणार. म्हणजे बघा, आपलं उत्तर येतंय 1, 2, 3, त्यानंतर 4, 5, 5 आणि 6च्या मध्ये दशांश चिन्ह येणार. म्हणजे आपलं उत्तर आलं बघा 12,345 दशांश चिन्ह 6. मित्रांनो, दशांश चिन्ह काय झालं? बघा, एक घर म्हणजे 4 आणि 5च्या मध्ये, 2 घर म्हणजे 5 आणि 6च्या मध्ये, 2 घर उजवीकडे सरकलं. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे बघा 7 दशांश चिन्ह 3, 2, 5, 8 गुणिले 1000. मित्रांनो, 1000 मध्ये किती शून्य आहे? 1, 2, 3 शून्य. 1000 मध्ये 3 शून्य आहे, म्हणजे आपलं दशांश चिन्ह 3 घर उजवीकडे सरकणार. बघा, इथून एक घर, 2 घर आणि 3 घर, म्हणजे या ठिकाणी आपलं दशांश चिन्ह येणार. 5 आणि 8च्या मध्ये दशांश चिन्ह, म्हणजे 7, 3, 2, 5, त्यानंतर दशांश चिन्ह 8. मित्रांनो, आपलं उत्तर आलं 7325 दशांश चिन्ह 8. त्यानंतर आहे उदाहरण नंबर 4 0 दशांश चिन्ह 3 गुणिले 10. मित्रांनो, 10 वर किती शून्य आहे? तर 10 वर एक शून्य आहे, म्हणजे आपलं दशांश चिन्ह मित्रांनो काय होणार? एक घर उजवीकडे सरकणार. उजवीकडे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी, म्हणजे आपलं उत्तर काय येणार मित्रांनो? तर उत्तर येणार 3. कारण की 3 नंतर जर दशांश चिन्ह दिलं, बघा हे 3 नंतर जर दशांश चिन्ह असेल तर मित्रांनो त्या दशांश चिन्हाला या ठिकाणी काहीही किंमत येणार नाही, कारण की पुढे कोणताच अंक नसणार. म्हणजे आपलं उत्तर येणार 3. एक घर दशांश चिन्ह उजवीकडे सरकलं. त्यानंतर आहे पुन्हा 0 दशांश चिन्ह 03 गुणिले 100. मित्रांनो, आता 100 मध्ये किती शून्य आहे? 2 शून्य आहे. पुन्हा हे दशांश चिन्ह 2 घर उजवीकडे, एक घर आणि 2 घर. आता 2 घर म्हणजे कुठं? तर मित्रांनो 3च्या पुढे जर दशांश चिन्ह दिलं आणि त्या पुढे कुठलाच अंक नसेल तर मित्रांनो आपलं उत्तर इथे सुद्धा किती येणार आहे? 3च येणार आहे. त्यानंतर आणखी पुढे बघा 0 दशांश चिन्ह 003 गुणिले 1000. मित्रांनो, 1000 वर 3 शून्य आहे, म्हणजे आपल्याला जी संख्या दिलेली आहे त्या संख्येचं दशांश चिन्ह 3 घर आपल्याला काय करायचंय? पुन्हा उजवीकडे सरकायचंय. एक घर, 2 घर आणि 3 घर, म्हणजे या ठिकाणी सुद्धा 3 नंतर दशांश चिन्ह येणार, म्हणजे आपलं उत्तर येणार 3. बघा मित्रांनो, 3 उत्तर कसं आलंय. त्यानंतर आणखी एक शेवटचा प्रश्न आहे 0 दशांश चिन्ह 00452 गुणिले 1000. तर मित्रांनो 1000 मध्ये आहे दशांश चिन्ह, 1000 मध्ये 3 शून्य आहे, म्हणजे आपल्याला जे गणित दिलंय त्या गणितामध्ये दशांश चिन्ह आपल्याला 3 घर उजवीकडे सरकायचे. एक घर, 2 घर आणि 3 घर. 3 घर जर म्हटलं तर मित्रांनो आपलं उत्तर येणार 4 दशांश चिन्ह 5, 2. तर विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे
आपण हे दशांश अपूर्णांकाचा गुणाकार तो नियम आणि त्या नियमाला अनुसरून हे उदाहरण या ठिकाणी बघितले. यानंतर आपल्याला पुढचा पार्ट लगेच बघायचा आहे. मित्रांनो, 10चा पहिला घात बघा, 10चा पहिला घात म्हणजे किती येणार? 10. 10चा वर्ग, 10चा वर्ग म्हणजे किती? 10 गुणिले 10 100. 10चा घन म्हणजे मित्रांनो किती येणार? 1000. फक्त एक शून्य वाढवत जायचा. 10चा चौथा घात जर म्हटलं तर मित्रांनो एकावर किती शून्य येणार? 4 शून्य, म्हणजे किती झाले? 10,000. त्यानंतर 10चा पाचवा घात जर म्हटलं तर मित्रांनो एकावर 5 शून्य, म्हणजे किती झाले? 1,10,000चा सहावा घात म्हणजे मित्रांनो एकावर 6 शून्य, म्हणजे किती संख्या झाली? तर मित्रांनो 10 लाख. आता आपण बघणार आहोत दशांश अपूर्णांकाचा भागाकार व त्या संदर्भातील एक नियम. बघा मित्रांनो, नियम काय आहे? एखाद्या संख्येला 10, 100, 1000 ने भागले असता त्या संख्येचे दशांश चिन्ह 1, 2, 3 घरे डावीकडे सरकते. तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे डावीकडे हा शब्द. एखाद्या संख्येला 10, 100, 1000 किंवा 10च्या पटीमधील संख्येने भागलं असता त्या संख्येचं दशांश चिन्ह मित्रांनो डावीकडे सरकतं. हे महत्त्वाचं आहे. बघा आता त्यासाठी उदाहरण बघूयात. उदाहरण नंबर 1 आहे 45.87 भागिले 10. मित्रांनो 45.87 या संख्येला आपल्याला 10ने भाग द्यायचा आहे. मित्रांनो 10 म्हटलं की 10वर एक शून्य आहे, म्हणजे आपलं हे जे दशांश चिन्ह आहे एक घर आपल्याला डावीकडे सरकायचंय. मित्रांनो डावीकडे म्हणजे बघा 4 आणि 5च्या मध्ये. बघा दशांश चिन्ह 5 आणि 8च्या मध्ये आहे, तिथून काय होणार? एक घर डावीकडं म्हणजे 4 आणि 5च्या मध्ये, म्हणजे आपलं उत्तर काय येणार मित्रांनो? 4 दशांश चिन्ह 5, 8, 7. बघा दशांश चिन्ह एक घर डावीकडं सरकलं का? तर 10वर एक शून्य आहे म्हणून. पुढचं उदाहरण आहे 456 दशांश चिन्ह 2, 9 भागिले 100. मित्रांनो 100वर 2 शून्य आहे, म्हणजे आपल्याला हे जे दशांश चिन्ह आहे 2 घरं डावीकडे सरकायचे. आपण बघतोय भागाकार, दशांश चिन्ह 2 घरं डावीकडं, एक घर आणि 2 घर, म्हणजे आपलं दशांश चिन्ह येणार 4 आणि 5च्या मध्ये, म्हणजे 4 दशांश चिन्ह 5, 6, 2, 9. 5, 6, 2, 9. आपलं उत्तर आलं 4 दशांश चिन्ह 5, 6, 2, 9. त्यानंतर उदाहरण नंबर 3 आहे 1234 किंवा 1234 दशांश चिन्ह 7. मित्रांनो भागिले 1000. भागिले बघा आपण भागाकार करतोय आणि कोणत्या संख्येनं आपल्याला भाग द्यायचा आहे? तर 1000नं 1000वर आहे मित्रांनो 1, 2, 3 शून्य, म्हणून आपल्याला हे जे दशांश चिन्ह आहे 3 घरं डावीकडे सरकवायचं. बघा एक घर, 2 घर आणि 3 घर, म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर काय येणार? दशांश चिन्ह कुठे येणार? 1 आणि 2च्या मध्ये, म्हणजे 1 दशांश चिन्ह 2. त्यानंतर 3, 4, 7. बघा मित्रांनो दशांश चिन्ह काय झालं? 3 घरं या ठिकाणी डावीकडे सरकलेलं आहे. त्यानंतर आता पुढे आहे मित्रांनो 3/10. बघा 3/10. आता याचा आपल्याला जर दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हटलं तर मित्रांनो 10वर किती शून्य आहे? एक शून्य आहे, म्हणजे आपलं जे उत्तर आहे त्या उत्तरामध्ये काय पाहिजे? दशांश चिन्हानंतर एक घर यायला पाहिजे, म्हणजे आपलं उत्तर येणार 0.3. मित्रांनो 10वर एक शून्य आहे. बघा 10वर एक शून्य आहे, म्हणजे एका आपल्या दशांश चिन्हानंतर पुढे एक घर यायला पाहिजे, म्हणजे आपलं उत्तर आलं 0.3. त्यानंतर मित्रांनो पुढचं उदाहरण आहे 3/100. आता 3/100 जर म्हटलं तर मित्रांनो 100वर किती शून्य आहे? 2 शून्य आहे, म्हणजे आपलं जे उत्तर येणार आहे त्या उत्तरामध्ये दशांश चिन्हानंतर पुढे 2 घरं यायला पाहिजे, म्हणजे आपलं उत्तर येणार 0.0 आणि 3. बघा मित्रांनो दशांश चिन्हानंतर पुढे किती घरं आले? तर 2 घरं आले. आता वर खरं तर 3च आहे, पण मित्रांनो जो अंक कमी पडतो त्या कमी पडणाऱ्या अंकाऐवजी आपण काय घेत असतो? 0 घेत असतो. त्यानंतर पुढे बघा 3/1000. मित्रांनो 3/1000 जर म्हटलं किंवा 3/1000 जर म्हटलं तर मित्रांनो 1000वर किती शून्य आहे? 3 शून्य आहे. 1000वर 3 शून्य आहे, म्हणजे दशांश चिन्हानंतर आपलं जे उत्तर येणार आहे त्या उत्तरामध्ये दशांश चिन्हानंतर 3 घरं यायला पाहिजे, म्हणजे मित्रांनो बघा आपलं उत्तर येणार 0.00 आणि 3. बघा मित्रांनो हा 3 या ठिकाणी आला आणि 2 अंक कमी पडतात, म्हणून त्याऐवजी काय घेतले आपण?
2 शून्य घेतले म्हणजे बरोबर 1000वर 3 शून्य आहे. आपल्या उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्हानंतर 3 घरं आली, 1, 2 आणि 3. मित्रांनो, याप्रमाणे दशांश अपूर्णांकाचा भागाकार आणि त्या संदर्भातील हे काही उदाहरणे आपण या ठिकाणी बघितले. या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.